मिशन वजन वाढवा. बोनो, गेले काही दिवस ना मला माझं वजन वाढल्यासारखं वाटतंय. अरे खरंच का? माझ्या पाठीवर तुला एक खूण दिसेल बघ. आधी माझे हात इथपर्यंत पोचायचे, पण आता बिलकुलच नाही. कदाचित तुमचं शरीर नेहमीपेक्षा थोडं कडक झालं असेल. नाही, खरं तर माझ्याकडे वजन करण्यासाठी काही आहे. हे बघ. पूर्वी हा दगड या खुणेपर्यंत फिरत यायचा, पण आता बघ तसं होत नाहीये. पण हे असंच असतं का? शिमारिसू, वजन वाढल्यावर कसं वाटत असेल रे? वजन वाढल्यावर तेव्हा ना काय तुम्ही लोक, तुम्हाला एवढं पण माहिती नाहीये? हराय गुमा, तुला माहिती आहे का? माहित नाही रे, कारण माझं वजन कधी वाढलंच नाहीये ना. आपण सहजच एका वजन वाढलेल्या माणसाला विचारूया का? त्याला विचारायला जाऊयात का? मी विचारतो. हो, इकडे या ना. तू असा हात हलवत का विचारतोयस? अरे मुलांनो, ए वुल्वरीन काका, तुमचं वजन अचानक एवढं कसं वाढलं? ती एक लांबलचक कहाणी आहे. बोनो बोनो, आपण यांना विचारूया. ही एक चांगली संधी आहे. हो यांनाच विचारू. हे थांब. हे वजन वाढल्यावर नेमकं कसं वाटतं ते सांगू का? असं काहीसं वाटतं. आता समजलं का? आपण बहुतेक चुकीच्या काकांना विचारलं. वुल्वरीन काका काही पण करतात ना. अरे मुलांनो थांबा. कसं वाटतं? ऐकायचंय का? जर तूही चरबी वाढवणारी पानं खाल्लीस तर रातोरात वजन वाढेल. आत्ता कळतंय की नेमकं कसं वाटत असेल वजन वाढल्यावर. अरे बापरे. ओ बाबा, बाबांना तर त्या दिवशी खूपच मज्जा येत होती असं वाटलं. ती मला खूप त्रास देतीये. माझी बहीण मला त्रास देतीये. खूपच जास्त त्रास देतेस. शिमारिसू थांब. त्या गोलमटोल अंगाने कुठे पळशील? बस. शेवटी मी माझ्या बहिणीला हरवलं. आयुष्यात पहिल्यांदा. अराई गुमाचं वजन वाढल्यापासून काहीतरी बदललंय. हं? अरे काही विशेष नाही, बस माझ्या बाबांनी मला मारलं. पण मी काहीही केलं तरी मला फक्त गोलमटोल मुलगाच समजतील. मी चांगला वागलो तरी मला गोलमटोल मुलगा म्हणतील. पोहताना पण गोलमटोल मुलगा पोहतोय असंच म्हणतील. अगदी मी खूप असा दुःखी होऊन रडत असतानाही तो बघा, तो गोलमटोल मुलगा रडत बसलाय असंच सगळे म्हणतील. मग मला किती वाईट वाटेल. माझ्यासाठी वजन वाढणं चांगलं ठरलं. हो, काहीतरी चांगलं माझ्यासोबतही घडलं. काय घडलं? आता मी खूप सारं सामान उचलू शकतो. आणखी काही? अरे बापरे, पळा. बाबा तर पुन्हा एकदा मजेत रमलेले दिसले.